आरक्षण या ठिकाणी मिळावं याकरिता आलेले सर्व मंचावरील सर्व सन्माननीय मंच आणि या कार्यक्रमास उपस्थित माझ्या सर्व समाज बंधू आणि भगिनींनो, मी आटोप यासाठी घेतोय की मला यांनी खालून सांगितलं आहे की आता आपली पत्रकार परिषद या ठिकाणी आहे, सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला अतिशय कमी वेळात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. त्यामुळंच मंचावरील कोणाचंही नाव न घेता मंचावर बसलेली सगळी मंडळी ही अतिशय तोलामोलाची आहे, अतिशय लाख मोलाची माणसं आहेत आणि या लाख मोलाच्या माणसांनी आपलं मनोगत या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केलं. यामध्ये मग सचिनजी लवादे असो, कैलाश भाऊ असो, संजयजी कठाळे असो, की आपले या महाराष्ट्राचे मुलुक मैदानी तो आपले विष्णुभाऊ कसबे असो, या सर्वांनी आपलं मनोगत अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यक्त केलं. पण हे सगळं करत असताना प्रत्येकाच्या मनात ही एकच इच्छा आहे, एकच भावना आहे की मातंग समाजाला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करून वेगळ्या प्रकारचं आरक्षण या ठिकाणी आपल्या हक्काचं मिळालं पाहिजे, ही प्रत्येकाची भावना आहे. पण हे होत असताना मातंग समाजाचा विकास का झाला नाही आणि आपला जो मोठा भाऊ आहे, जो अतिशय धूर्त आहे, या धूर्त भावाला आपलं हे आरक्षण या ठिकाणी आरक्षण वर्गीकरण का नको, या दोन गोष्टी मी तुम्हाला 2 मिनिटात या ठिकाणी सांगणार आहे. मी सभागृहामध्ये असताना मी आणि सुनील कांबळे यांनी एक पत्र दिलं होतं की बार्टीच्या संदर्भामध्ये आजपर्यंत बार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील ज्या काही लोकांनी या ठिकाणी आपला लाभ घेतला असेल, त्या सर्व लोकांची लाभाची यादी आम्हाला त्या ठिकाणी मिळण्यात यावी, अशा प्रकारचं पत्र मी विधानसभेचे सभाध्यक्ष नार्वेकर साहेब यांना त्या ठिकाणी दिलं आणि त्यानंतर त्या सगळ्या संदर्भातली बैठक सभागृहात लागली. आम्ही बैठक झाली, पण त्या बैठकीच्या मिनिट्स मिळण्यासाठी विष्णुभाऊ, कैलाश भाऊ, सचिनजी आम्ही आमदार असताना सुद्धा आम्हाला त्या बैठकीचे मिनिट्स मिळण्यासाठी आम्हाला जवळपास कमीत कमी 4 महिने गेले आणि ते 4 महिने असे गेले की आम्ही त्या बैठकीचा अध्यक्षाकडे पाठपुरावा केला, सीएम कडे पाठपुरावा केला. आम्हाला कमरेच्या खालच्या भाषेत त्या ठिकाणी बोलावं लागलं. त्याच्यानंतर कुठे आम्हाला त्या ठिकाणी जवळपास साधारणतः कमीत कमी 4 महिन्याच्या नंतर आम्हाला त्या बैठकीचे मिनिट्स मिळाले. पण हे मिनिट्स आम्हाला का नाही मिळाले? कारण तिथं बसणारा पार्टीचा जो अधिकारी होता हा आपला मोठा भाऊ होता. साधारणतः मागच्या 40 वर्षामध्ये जे काही आरक्षण उपभोगलं, जे काही आरक्षणाचा लाभ घेतला, तो आपल्या मोठ्या भावाने घेतला आणि आता आपल्या मोठ्या भावाला या ठिकाणी हे आरक्षण विभक्तीकरण नको आहे. ते म्हणत आहेत की साधारणतः आपल्यामध्ये त्या ठिकाणी फूट पडेल, मातंग समाज जर वेगळा जर केला तर आपली फूट पडेल, अनुसूचित जातीमध्ये फूट पडेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्राय समाज त्या ठिकाणी वेगळा होईल. पण अशा प्रकारचं काहीही होणार नाही. आपण सगळेच एका ठिकाणी आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला जर समाज जर या ठिकाणी घडवायचा असेल तर निश्चितच आपल्याला या अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करून मातंग समाजच नव्हे तर या अनुसूचित जातीमध्ये जेवढ्या काही वंचित जाती आहे त्या सगळ्या वंचित जातीला समान न्याय देणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. आणि याचसाठी हा मातंग समाज या ठिकाणी ही लढाई लढतो आहे. कारण यांना माहित आहे जर समजा या अनुसूचित जातीमध्ये जर वर्गीकरण जर झालं तर आपण जो काही आजपर्यंत जो काही आपण या ठिकाणी आपला जो सत्ता आपण उपभोगली, शासनामध्ये आपली मुलं त्या ठिकाणी टाकली, आपली मुलं त्या ठिकाणी मोठ्या पदावर गेली, या 40 वर्षामध्ये आपण सगळं आपले शासनाकडून मिळणारे जे काही सगळे फायदे आहेत, मग ते मंत्री जरी असले तरी त्या मंत्र्याच्या मुलांनी त्या ठिकाणी भोगले, जर अधिकारी जर असतील त्या अधिकाऱ्याच्या मुलांनी त्या ठिकाणी भोगले. प्रत्यक्षात पार्टीचा उद्देश अशा प्रकारे आहे की जे अनुसूचित जातीमध्ये जे मागासवर्गीय लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या अतिशय कमकुवत आहेत, ज्या लोकांना आपली शिक्षणाची पात्रता पूर्ण करण्यासाठी आपण त्या ठिकाणी पैसे खर्च करू शकत नाही, अशाच पात्र लोकांना पार्टीचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो. पण जे काही धूर्त मंडळी आहे, या सगळ्या धूर्त मंडळींनी पार्टीचा वापर फक्त स्वतःच्या जातीसाठी त्या ठिकाणी करून घेतला आणि बाकी ज्या आपल्या ज्या जाती होत्या त्या सगळ्या जातींना त्यापासून वंचित ठेवलं. मग आता जर आपल्याला या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला आपला अधिकार पाहिजे,
मग आपण सर्वांनी मागच्या कित्येक वर्षापासून मग त्या ठिकाणी मग मधुकरजी कांबळे असो, गोखले साहेब असो, विष्णूजी असो, ही सगळी मंडळी मागच्या कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी लढत आहे. सभागृहामध्ये मी आमदार असताना सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच वेळा मी हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी सभागृहात मांडले. आणि पार्टीच्या धर्तीवर मग ज्यावेळेस जेव्हा हे सगळे आकडे त्या ठिकाणी आले तर आकडे अतिशय थक्क करणारे आकडे आहेत. सचिनजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कारण 40 वर्षामध्ये जर कोणी लाभ घेतला असेल, जास्तीत जास्त लाभ जर कोणी घेतला असेल तर त्या 40 वर्षातला लाभ 79.70% हा लाभ फक्त आणि फक्त आपल्या मोठ्या भावाने घेतला आणि बाकीच्या 20% हा सगळा संपूर्ण आपला अनुसूचित इतर समाजाला. मग आता जर मातंग समाजामध्ये किंवा अनुसूचित जातीमध्ये जर वर्गीकरण जर झालं तर निश्चितच त्यांना जो मिळणारा हा जो वाटा आहे हा वाटा त्या ठिकाणी दूर होणार आहे. आणि म्हणून आपल्या मोठ्या भावाला जे आपल्याला आपण ज्या माणसाला आपण ज्यांना आपल्या मोठ्या भावांना आपण आजही अतिशय आदरानं आपण आपला मोठा भाऊ म्हणतो, त्या आपल्या मोठ्या भावाला हे आपलं आरक्षण वर्गीकरण त्याला होऊ द्यायचं नाही. कारण त्याचा स्वार्थ या ठिकाणी दडलेला आहे. आणि जोपर्यंत आपलं आरक्षण आपल्याला मिळणार नाही, अनुजातीमध्ये वर्गीकरण होणार नाही, तोपर्यंत मातंग समाजाचा विकास त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे होऊ शकत नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, एका कलेक्टरचा मुलगा आणि दुसरा एक विधवा कष्टकरी महिलेचा मुलगा या दोघांची स्पर्धा केव्हा होऊ शकते का? मग आज या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपला जो मोठा भाऊ आहे हा मोठा भाऊ कलेक्टर पदावर त्या ठिकाणी जाऊन बसला, उच्च पदावर जाऊन बसला आणि आज आपण खालच्या स्तरामध्ये त्या ठिकाणी आहोत. बरं, ही अवस्था आपली स्वतःची आहे का? नाही. या अवस्थेमध्ये बौद्ध समाज सुद्धा आहे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जर समाज या ठिकाणी घडवायचा असेल तर जो व्यक्ती मग तो अनुसूचित जातीमधला जरी असेल, जर तो सुपर क्लास 1 जर झाला असेल तर त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये, त्याच्या मुलाला आरक्षण देण्यात येऊ नये. कारण हे जर आरक्षण कारण बाबासाहेबांनी सांगितलं फक्त 10 वर्षापर्यंत हे आरक्षण ठेवा, इंग्रजांना सांगितलं होतं 10 वर्षापर्यंत आरक्षण ठेवा, 10 वर्षानंतर हे आरक्षण पूर्ण बंद करून टाका. याचा उद्देश हा होता की जर समजा एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी सुपर क्लास 1 झाला तर त्याने आरक्षण घेऊ नये, नंतर जो कोणी खालच्या स्तराला आहे त्याला आरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. जर आपण आपल्यातला जो वाटा आहे आपण ज्या ठिकाणी सदन झाल्याच्या नंतर आपण सक्षम झाल्याच्या नंतर आपला जो खालचा लहान भाऊ आहे आपण त्या लहान भाऊला त्या ठिकाणी सक्षम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी अभिप्रेत होतं. पण आपला जो मोठा भाऊ आहे हा मोठा भाऊ आता स्वार्थानं त्या ठिकाणी अतिशय बरबटलेला आहे. त्यामुळे तो वास्तविक पाहता 1 ऑगस्ट 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की महाराष्ट्राला आरक्षण वर्गीकरणाचा अधिकार हा महाराष्ट्र सरकारला आहे. मग भारतातल्या इतर राज्यांमध्ये त्या ठिकाणी आरक्षण वर्गीकरण झालं तर त्या ठिकाणी कुठेही वाद निर्माण झाला नाही, कुठे जातीमध्ये त्या ठिकाणी विद्रोह निर्माण झाला नाही. मग जी जननी आहे, जी आरक्षणाची जननी महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्र भूमीमध्येच मग अशा प्रकारचा वाद कशा प्रकारे निर्माण होईल? अशा प्रकारचा कुठलाही वाद त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. फक्त या लोकांना त्यांच्या वाट्याचं ज्यांनी आजपर्यंत घेतलं हे त्यांना पुढे जाऊ द्यायचं नाही आणि म्हणूनच त्यांना सरकारवर दबाव त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण त्यांना हे माहीत नाही की या महायुती सरकारनं मातंग समाजाकरता तिथं आरटी दिली, देवाभाऊनी आरटी दिली, तो देवाभाऊ या ठिकाणी निश्चित सक्षम आहे आणि निश्चितच मातंग समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. पण हे आरक्षण आपल्याला आपल्या हक्काने घ्यायचं आहे. त्यामुळं जे आपले जे काही मोठे बांधव समाज बांधव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.